सगळं फायनल झालेलं आहे, त्यामुळे परवानगी ही मिळायला तर जमा आहे. आणि सदावर्ते मनसेचा कुठलाही कार्यक्रम असला, कुठलीही मुवमेंट असली की प्रत्येक गोष्टीला ते विरोध करत असतात. आणि मला वाटतं हा सदावर्तेला एवढंच जर कायद्याचं ज्ञान आहे तर ही मतचोरीच्या बाबतीत जर सर्व विरोधी पक्ष जे बोलतायत त्याच्यावर ते का व्यक्त होत नाहीत? का तर तुम्ही बीजेपीचे पेड नेते आहात, तुम्हाला बीजेपी आणि एकनाथ शिंदे साहेब पेड करतात आणि त्याप्रमाणे तुम्ही ते जसे तुम्हाला मूव करतात, जशा बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा मूव केल्या जातात तसे त्यांना तुम्हाला ते मूव करतात, तसं तुम्ही मूव होता आणि तुम्ही बोलता. त्यामुळे सदावर्ते ह्या व्यक्तीला एवढं गांभीर्याने घेऊ नका. आम्ही त्यांच्याबद्दल फारसं काही बोलत नाही, कारण ती बोलण्यायोग्य देखील व्यक्ती नाहीये. लोकसभेत मुटसरी नाही झाली. 1 तारखेला विरोधी पक्षाचा मोठा मोर्चा मतदार यादीच्या गोंधळासंदर्भात पार पडतोय. नियोजनाबाबत उद्या एक महत्वाची बैठक देखील सगळ्या पक्षाची व्हावी. हो आहे ना, मला वाटतं राज ठाकरे साहेब देखील तिकडे जाणार आहेत सकाळी. आणि म्हणूनच आमचा सकाळचा मेळावा आम्ही संध्याकाळी 5 वाजता घेतलेला आहे. आणि त्या बैठकीला सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. आणि त्या एकंदर ही जी काही वोट चोरी आणि मतदार यादी आहे याच्या नियोजनासाठी ती बैठक आहे. मात्र एकीकडे आपण सध्याच्या मोर्चामध्ये सगळे पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष जरी एकत्र येणार असला तरी सुद्धा प्रत्यक्ष निवडणुका या मनसेसोबत लढवल्या जाऊ नयेत असा मतप्रवाह असल्याचं दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेसमध्येही दिसतं आहे आणि सोबतच शरदचंद्र पवार पक्षातही दिसतं आहे. मुळात हे बघा, आम्ही तुम्ही ज्या पक्षांची नावं घेता त्या कोणत्याच पक्षांकडे आमच्याकडून कुठलाही प्रस्ताव गेलेला नाही किंवा आम्ही कुठेही त्यांच्याकडे युती आघाडीसाठी गेलेलो नाहीये. तरी देखील ह्या गोष्टी का चर्चेला आल्यात मला माहीत नाही. आमचा जो काही युतीचा विषय आहे, जी काही वाटाघाटी आहेत, ह्या राज ठाकरे साहेब योग्य वेळेला त्या सगळ्या जाहीर करतील. आणि राहता राहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या बाबतीतला जो निर्णय आहे राज ठाकरे साहेब योग्य वेळेला तुम्हाला मीडियासमोर जाहीर करतील. मतचोरीच्या विरोधात विरोधी पक्षांनी शब्द ठोकलेले आहेत, आंदोलन देखील सुरू केलेलं आहे. मात्र सिल्लोडमध्ये भाजपचे पदाधिकारी म्हणतात की काही गोंधळ झालेला आहे आणि त्याचा फायदा हा अब्दुल सत्तारांना झालेला आहे. आता ते कसं आहे बघा, मतचोरी होते हे तर सिद्ध होत आहे. आमच्या शाखांमध्ये आमचेच काय सगळ्याच विरोधी पक्षांचे कार्यकर्ते हे त्याच्यावर आता काम करत आहेत आणि त्यातून रोज नवीन गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत. म्हणजे एखाद्याचं नाव आहे तर त्याचं वडिलांचं नाव काहीतरी वेगळंच आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या आता आम्ही बाहेर काढतो आहोत. आता त्याचा धागा पकडून जर सत्ताधारी पक्षातलेही काही नेते आता बोलू लागलेत, उदाहरणार्थ त्या वाशीच्या नव्या मुंबईच्या आपल्या काय त्यांचं नाव मंदा म्हात्रे किंवा अनेक लोक बोललेत. त्या दिवशी तो इकडचाही आमदार बोलला पैठणचा, हे सगळे आता बोलू लागलेत. आता जर सत्याच्या बाजूनी सत्तेतले पक्ष किंवा सत्तेतले लोकप्रतिनिधी उभे राहत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि त्या दोन युतीतल्या लोकांनी ठरवायचं आहे की सत्याच्या बाजूने जायचं की असत्याच्या बाजूने जायचं.